चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता सागर कारंडेंच्या मनोरंजन क्षेत्रातील कारकिर्दीबद्दल आणि व्यक्तिगत आयुष्याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सागर कारंडे हे एक प्रसिद्ध आणि देखणे मराठी अभिनेते आहेत। त्यांचा जन्म जानेवारी 1980 मध्ये नाशिक येथे झाला। त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग केले आहे। 4 जुलै 2005 रोजी त्यांनी सोनाली कारंडे यांच्याशी लग्न केले। पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना समजले की ते अभिनयासाठी बनले आहेत आणि 2002 मध्ये त्यांनी अभिनय शाळेत प्रवेश घेतला। अनेक थिएटर ग्रुप्समध्ये काम केल्यानंतर त्यांना अभिनय कारकिर्दीत नशीब आजमावायचे होते। त्यांच्या अभिनयाने ते एक यशस्वी अभिनेते बनले। लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या सागर कारंडे यांनी बराच स्ट्रगल केला आहे। इंडस्ट्रीत येण्यापूर्वी ते एका कंपनीत काम करायचे। या कंपनीत काम करण्यासोबतच ते नाटकात लहान मोठ्या भूमिकाही साकारायचे। एकदा चर्चगेट येथे असलेल्या LICच्या कार्यालयात त्यांनी एक छोटं नाटक सादर केलं होतं। त्यासाठी त्यांना 101 रुपये मानधन मिळालं होतं। विशेष म्हणजे ही त्यांची आयुष्यातील पहिली कमाई होती। चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून घरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे सागर कारंडे। उत्तम अभिनय शैली आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधणारे सागर कारंडे आज प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत। चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून सागर कारंडे यांनी कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे तर कधी पोस्टमन काका बनून रडवलं आहे। अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे सागर कारंडेंनी आपल्या भावनिक शैलीत सादर केली आहेत। त्यामुळे हास्यांच्या मंचावर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम त्यांनी केलं आहे। एकाच वेळी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम त्यांना अचूक जमलं आहे। सागर कारंडे हे उत्कृष्ट अभिनेते आणि लेखक आहेत। फुबाई फू या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले। त्यांची आणि भारत गणेशपुरींची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली। सागरने छोटा पडदा गाजवण्यासोबतच रुपेरी पडद्यावर देखील काम केलं आहे। जलसा, फक्त लढ म्हणा, बायोस्कोप, माय हिंदू फ्रेंड आणि एक तारा या सिनेमात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत। त्यांनी अनेक स्त्री पात्रे साकारली आहेत ज्यांचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले। हलका फुलका या नाटकातील 6 वेगवेगळ्या भूमिकांनंतर त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या श्रेणीत राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते। 2018 मध्ये त्यांनी नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स मालिकेत गायतोंडेची भूमिका साकारली। तर मित्रांनो, अशा या हर हुन्नरी कलाकाराला उदंड आयुष्य लाभो व ते आपले मनोरंजन करत राहो हीच त्यांना शुभेच्छा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।